वेलकम टू विद्या रूट केमिस्ट्री. तर ह्या चॅनलवरती आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरचे MHCET PYQ 2020 ते 2025पर्यंतचे सारे PYQ आपण काय केलेत बेटा अपलोड वगैरे केलेले आहेत. तर बघा, प्रत्येक क्वेश्चनचं वगैरे मी काय केलं बेटा तुम्हाला सोल्युशन वगैरे दिलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चनचं काय दिलेलं आहे तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. असा कुठलाच वगैरे क्वेश्चन वगैरे नाही त्याचं मी तुम्हाला काय दिलं नाही बेटा सोल्युशन वगैरे दिलं नाही. तर प्रत्येकाचं वगैरे तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि ह्या ठिकाणी सगळे क्वेश्चन वगैरे आपण घेतलेले आहेत. तर आपण सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत. तर बघा, तुमच्यासाठी एका क्वेश्चनचं वगैरे सोल्युशन वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे सोल्युशन वगैरे फॉर्म्युला यूज करून तुम्ही वगैरे बघायचं आहे बेटा. प्रत्येक क्वेश्चन जर बघितलं आपण तर प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला ह्या ठिकाणी काय दिसेल बेटा सोल्युशन वगैरे दिसेल प्रत्येक क्वेश्चनचं वगैरे. तर बघा, क्वेश्चन असे खूप सारे क्वेश्चन वगैरे आहेत. तर तुम्ही असे खूप सारे काय करू शकता बेटा क्वेश्चन वगैरे बघू शकता आणि त्याचे वगैरे सोल्युशन विथ फॉर्म्युला मी लिहिलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 5 वगैरे आहे. तर काही क्वेश्चन थिरॉटिकल क्वेश्चन आहेत, काही क्वेश्चन वगैरे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहेत. आणि आपण जर MHCETमध्ये जर बघितलं बेटा तर जवळपास सारे क्वेश्चन जे आहेत तर सारे क्वेश्चन ही फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात. जवळपास बघा हा फॉर्म्युला खूप वेळेस काय झालेला आहे बेटा रिपीट झालेला आहे. खूप वेळेस या फॉर्म्युल्यावरती काय आलेत बेटा क्वेश्चन वगैरे आलेले आहेत. तर हे अशा टाईपचे क्वेश्चन वगैरे जर बघितलात तर खूप वेळेस असे क्वेश्चन वगैरे आलेले आहेत तुमच्या क्वेश्चनमध्ये. जसं ही इल नॉट सेल ऑफ कॅथोड मायनस ॲनोड हा फॉर्म्युला वगैरे आहे. तर लेफ्ट साईडला ॲनोड असतो, राईट साईडला कॅथोड वगैरे असतो. तर अशा टाईपचे वगैरे क्वेश्चन वगैरे असतील. किंवा गिब्स फ्री एनर्जीवरती पण खूप वेळेस तुम्हाला काय विचारलं बेटा क्वेश्चन वगैरे विचारलेला आहे. किंवा जसं क्वेश्चन नंबर वगैरे 10 वगैरे बघा म्हणतो परत वगैरे त्याच फॉर्म्युल्यावर क्वेश्चन वगैरे आलेला आहे. तर हे परत वगैरे त्याच फॉर्म्युल्यावरती काय केलेत बेटा क्वेश्चन वगैरे आलेत. तर तुम्ही पॉज करून वगैरे काय करू शकता बेटा स्टॉप करून वगैरे सगळे क्वेश्चनचे वगैरे सोल्युशन वगैरे बनवू शकता. बघा तेच टाईपचं क्वेश्चन वगैरे रिपीट. तर असे क्वेश्चन वगैरे खूप सारे काय झालेत एकाच फॉर्म्युला बेस. बघा एकाच फॉर्म्युला बेस क्वेश्चन काय झालेत बेटा रिपीट झालेले आहेत. आणि 2025मध्ये तर तेच वगैरे चालू आहे. एकच फॉर्म्युला बेस क्वेश्चन काय थोडे रिपीट वगैरे चालू आहेत. तर हे वेगवेगळ्या शिफ्टचे क्वेश्चन आहेत बेटा. इव्हनिंग शिफ्ट वगैरे वगैरे वेगवेगळे डेटचे वगैरे क्वेश्चन वगैरे आहेत. तसं वगैरे आपण जर बघितलं आता याच्यामध्ये बघा असे डिफरंट टाईपचे वगैरे तुम्हाला क्वेश्चन वगैरे आहेत. तुम्ही पॉज करून किंवा स्टॉप करून वगैरे हे सारे क्वेश्चन वगैरे तुम्हाला काय करू शकता बेटा बघू शकता. जसं काही इलेक्ट्रोकेमिकल सिरीजवरची क्वेश्चन आहे. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज वगैरे तुम्हाला येणं गरजेचं आहे. कोणामध्ये स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे, कोणामध्ये स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन वगैरे असतील तर अशा टाईपचे क्वेश्चन वगैरे परत हा कॅथोड मायनस ॲनोड हा टाईपचा क्वेश्चन झाला. परत वगैरे तुम्हाला वगैरे परत तेच फॉर्म्युला बेस वगैरे क्वेश्चन बघा बेटा परत वगैरे काय झाला रिपीट वगैरे झालेला आहे. तर परत ह्याच्यामध्ये जर बघितलं परत वगैरे तेच फॉर्म्युला बेस क्वेश्चन काय झालं रिपीट वगैरे झालेला आहे. तर असे क्वेश्चन वगैरे काय झालेत बेटा तुमचे रिपीट झालेत. मी एकदम व्यवस्थित ह्याच्यामध्ये सोल्युशन वगैरे दिलेलं आहे. तुम्हाला सोल्युशनमध्ये 1% पण वगैरे अडचण येणार नाही. तर असे सगळ्या टाईपचे वगैरे तुम्हाला काय दिलेलं बेटा सोल्युशन. परत बघा गिब्स फ्री एनर्जीवरती दिलेलं आहे, फॉर्म्युला दिलेला आहे, कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, क्वेश्चन वगैरे दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये परत गिब्स फ्री एनर्जीवरती क्वेश्चन. तर ह्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे मी तुम्हाला वगैरे सगळ्या गोष्टी वगैरे दिलेल्या आहेत. क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याचं सोल्युशन वगैरे दिलेलं आहे. तर हे असे सगळे वगैरे जसं सेलचं रिप्रेझेंटेशन आहे वगैरे कॅथोड ॲनोड मायनस कॅथोड. तर सेलचे रिप्रेझेंटेशन आपल्याला रिॲक्शन लिहायच्या होत्या. परत हा टाईपचा वगैरे फॉर्म्युला वगैरे रिपीट झालेला आहे. तर हे वगैरे अशा टाईपचे वगैरे क्वेश्चन जसं मोलार कंडक्टिव्हिटी हे फॉर्म्युला वगैरे आहे. मोलार कंडक्टिव्हिटी खूप वेळेस ह्या मोलार कंडक्टिव्हिटीवरती काय आलं बेटा क्वेश्चन वगैरे आलेले आहेत. तर ह्या फॉर्म्युल्यावरती खूप वेळेस क्वेश्चन वगैरे आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल वगैरे काढा हा मोल रेशो वगैरे टाईपचं क्वेश्चन वगैरे आहे. त्याच्यानंतर दिस क्वेश्चन जर बघितला आपण हा क्वेश्चन. त्याच्यानंतर परत वगैरे फॅरेडे लॉवरती क्वेश्चन आहे. फॅरेडे फर्स्ट लॉ फॅरेडे सेकंड लॉवरती क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर परत त्याच्यावरची क्वेश्चन हा तुमचा फॉर्म्युला बघा रिपीट वगैरे झालेला आहे. त्याच्यानंतर तुमचं वगैरे कंडक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर सेल कॉन्स्टंट आहे, रेजिस्टन्स आहे, कंडक्टन्स वगैरे आहे. हा पोर्शनवरती पण नॉर्मल क्वेश्चन बेस आहे. डिसोसिएशन आहे तुमचा डिग्री ऑफ डिसोसिएशन, मोलार कंडक्टिव्हिटी डिवाइड बाय लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी, पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन, परत मोलार कंडक्टिव्हिटी क्वेश्चन बघा. तर अशा अनेक टाईपचे क्वेश्चन वगैरे काय झालेत बेटा रिपीट वगैरे झालेले आहेत. त्याच्यानंतर रिडक्शन पोटेन्शियलची सिरीज वगैरे अरेंज वगैरे करा म्हणून ज्याच्यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू असते त्याचं रिडक्शन पोटेन्शियल काय असतं बेटा जास्त असतं. तर अशा टाईपची वगैरे आपण काय केले बेटा क्वेश्चन वगैरे अपलोड केलेले आहेत. तर हे सगळे क्वेश्चन कॅथोड मायनस ॲनोड जसं सोल्युशन मी वगैरे व्यवस्थित मी तुम्हाला सोल्युशन वगैरे दिलेलं आहे बेटा. सगळ्या सोल्युशनसहित तुम्हाला अडचण वगैरे येणार नाही. जसं कॅटायन कुठं जातो आणि कॅथोडवर जातो, ॲनायन कुठं जातो ॲनोडवरती जातो. तर अशा टाईपचे वगैरे क्वेश्चन वगैरे आहेत. कॅटायन जसं इलेक्ट्रोलायसिस केलं तर कॅटायन कॅथोड ॲनायडवरती जातो. त्याच्यानंतर परत हे अल्फा वगैरे डिसोसिएशन कॉन्स्टंटवरती क्वेश्चन बघा. हे अशा टाईपचे वगैरे परत कॅथोड मायनस ॲनोड वगैरे आहे क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्हाला 1% पण अडचण येणार नाही. तुम्ही पॉज करून वगैरे क्वेश्चन वगैरे बघू शकता. साऱ्या टाईपचे परत वगैरे कंडक्टिव्हिटी वगैरे ते क्वेश्चन वगैरे आहेत. तर तुम्ही स्टॉप करून सगळ्या टाईपचे क्वेश्चन त्याचं सोल्युशन ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला अडचण आहे त्या क्वेश्चनवरती तुम्ही काय करू शकता. परत फॅरेडे लॉवरती क्वेश्चन वगैरे आलेला आहे. तर हा फॅरेडे लॉ वगैरे आहे. तर परत बघा हा फॉर्म्युला रिपीट खूप वेळेस हा फॉर्म्युला काय झाला बेटा रिपीट झालेला आहे.
पुन्हा त्याच्यानंतर जर बघितलं परत कंडक्टिव्हवरती क्वेश्चन वगैरे आलेला आहे. त्याच्यानंतर बघा परत वगैरे कंडक्टिव्हवरती क्वेश्चन आलेला आहे. तर हे असेच बॅटरीवरती क्वेश्चन आहे. बॅटरीचं वगैरे तुम्ही एक वेळेस चांगलं वगैरे करा. बॅटरीचे वगैरे 4-5 रिॲक्शन वगैरे आहेत, त्या रिॲक्शन वगैरे तुम्ही चांगलं करू शकता. परत वगैरे फक्त वीक इलेक्ट्रोलाइट वगैरे कोल्डर्स लॉवरती त्याच्यावरती क्वेश्चन आहे. खूप इझी क्वेश्चन वगैरे आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण वगैरे परत कंडक्टिव्हवरती क्वेश्चन वगैरे आहे. त्याच्यानंतर वगैरे सेल कॉन्स्टंट डायरेक्ट फॉर्म्युला घेऊन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा डायरेक्ट लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी क्वेश्चन वगैरे आलेला आहे. तर अशा वगैरे बघा अनेक टाईपचे, जसं तुम्ही वगैरे बॅटरीचे वगैरे रिॲक्शन वगैरे चांगलं करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पॉज करून परत फॅरेडे लॉवरती क्वेश्चन वगैरे आहे. तर तुम्ही काय करू शकता बेटा, थोडं पॉज करायचं, पॉज करून बघू शकता क्वेश्चन वगैरे काय आहे. त्याच्यानंतर त्याचं मी सोल्युशन वगैरे दिलेलं आहे. तुम्हाला बिलकुल अडचण येणार नाही अशा टाईपचे वगैरे मी तुम्हाला सोल्युशन वगैरे दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर बघा परत कॅथोड मायनस ॲनोडवरती डायरेक्ट फॉर्म्युला बेस, परत हा फॉर्म्युला बेस क्वेश्चन वगैरे आलेला आहे. परत ह्याच्यामध्ये स्टेटमेंट इनकरेक्ट विचारलं आहे. परत हा वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन विचारलेलं आहे. परत लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटीवरती क्वेश्चन, परत कॅथोड मायनस ॲनोडवरती क्वेश्चन, परत अशा टाईपचे वगैरे. आता हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटवरच आहे, केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंटवर क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला. परत वीक इलेक्ट्रोलाइटवर क्वेश्चन, परत तेच फॉर्म्युला बेस क्वेश्चन. तर असे वगैरे क्वेश्चन वगैरे परत खूप वेळेस काय झालेत बेटा, रिपीट वगैरे झालेत. परत गिब्स फ्री एनर्जीवरती क्वेश्चन बघा, तुम्हाला अडचण बिलकुल येणार नाही. तर सगळ्या टाईपचे वगैरे मी काय केलं, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी विचारलेली आहे. कॅथोड मायनस ॲनोड सगळं सोल्युशन दिलेलं. परत फॅरेडे लॉवरती 3 इलेक्ट्रॉन लॉस केले असतील तर 3 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी लागणार, 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर 2 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी लागणार, 4 इलेक्ट्रॉन लॉस केले तर 4 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी लागणार. हे सगळे वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन वगैरे तुम्हाला फॅरेडे लॉ डायरेक्ट. परत बघा लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटीवरती क्वेश्चन विचारलेला आहे. हे वीक इलेक्ट्रोलाइटसाठी काय होत असतो बेटा, अप्लाय होत असतो, हे डिक्रीजिंग वगैरे येत असतो. हे इन्क्रीज झालं तर हे के वगैरे डिक्रीज होत असतो. परत कॅथोड मायनस ॲनोडवर तर परत क्वेश्चन वगैरे दिले. परत लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी, परत लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी, परत कॅथोड बघा ॲनोड मायनस कॅथोड, गिब्स फ्री एनर्जीवरती क्वेश्चन वगैरे आहेत. तर फॉर मास डिपॉझिटेडचा फॉर्म्युला वगैरे डायरेक्ट मास डिपॉझिटेडचं मला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये परत मास डिपॉझिटेडचं क्वेश्चन वगैरे आहे. परत बॅटरीचे वगैरे थोडं रिॲक्शन वगैरे काय करू शकता बेटा, चांगला करू शकता. परत हे वीक इलेक्ट्रोलाइटचं वगैरे क्वेश्चन वगैरे आहे. तर हा वीक इलेक्ट्रोलाइटचं क्वेश्चन वगैरे दिलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण कंडक्टिव्हिटी आहे, कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत विचारलेलं आहे तुम्हाला. रेजिस्टन्स आहे, हे परत कंडक्टिव्हिटी, रेजिस्टन्स, सेल कॉन्स्टंट वगैरे परत त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर परत वगैरे तुम्हाला विचारलं आहे तोच फॉर्म्युला वगैरे आपण पाठीमागे बघितलेला. परत लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी क्वेश्चन वगैरे आहे. परत लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू I × (965/0) हा क्वेश्चन वगैरे आहे. त्याच्यानंतर परत लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी, फॅरेडे फर्स्ट लॉवरती खूप वेळेस सेकंड लॉवरती क्वेश्चन वगैरे आहेत. फॅरेडे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ वगैरे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत कंडक्टिव्हिटीवरती क्वेश्चन आलेला आहे. परत मोलार कंडक्टिव्हिटीवरती क्वेश्चन आलेले आहेत. तर असे खूप सारे क्वेश्चन काय झालेत बेटा, रिपीट वगैरे झाले. थेरॉटिकल काही क्वेश्चन वगैरे आहेत. परत लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी क्वेश्चन आहेत. 106 क्वेश्चन नंबर चालू आहे, 107 क्वेश्चन नंबर, 108 क्वेश्चन नंबर. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट आन्सर वगैरे दिलेला आहे बेटा, आन्सर वगैरे दिलेलं आहे. जसं 1010 त्याचं डी आन्सर 1010. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सेल कॉन्स्टंट विचारलेलं आहे डायरेक्ट 1111 क्वेश्चन. डायरेक्ट फॅरेडे लॉ वगैरे दिलेला आहे. मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे. 1112 डायरेक्ट मास डिपॉझिटेडचं क्वेश्चन विचारलं आहे. 1113 डायरेक्ट लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. तर हे परत ह्याच्यामध्ये परत फॅरेडे लॉवरती विचारलं आहे क्वेश्चन वगैरे. हे सगळे वगैरे क्वेश्चन वगैरे परत 115 वगैरे 120 लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. तर अशा प्रकारचे आपण 115 टोटल क्वेश्चन काय केले आहेत बेटा, या विद्यारूट केमिस्ट्री या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही काय करू शकता, पॉज करायचं आणि व्हिडिओचं म्हणजे सोल्युशन बघू शकता. ज्या तुम्हाला म्हणजे क्वेश्चनची गरज वगैरे आहे किंवा ज्या क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला गरजेचं आहे ते पाहून तुम्ही बघू शकता. तर आपण असंच एका चॅप्टरचे वगैरे काय करणार आहोत बेटा, MSCETचे PYQ अपलोड करणार वगैरे आहोत. अँड थँक्यू बेटा.